मालेगाव विपक्ष प्रथम 11 भांडवल बी प्लस संघ एकामेकासमोर आपण पाहतो भिडले जाते. कर्जत तालुक्यातील अव्वल दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळताना दिसले. तो स्ट्राईकला राजेंद्र भोईर, नॉन स्ट्राईकला येतो अमोल भोईर. पहिलं षटक पहिला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तो उमेश जामघरे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अनुराग अर्थात अँटो हा गोलंदाजी मार्क वरती माझा चांगला प्लेयर येतो अँटो. इथं आता वाहतो उमेश जामघरे. पहिलं षटक पहिला गोलंदाज पॉवर प्ले षटक. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेट इन खाली एक अष्टपैलू खेळाडू वैभव रसाल त्याला साथ देतोय. नृत्य संघाचे भक्कम आधार समूह स्पर्धेचे संयोजक नियोजन कमिटी मेंबर गणेशजी रसाल. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने वरती चेंडू होता. एक धाव या ठिकाणी पाहतोय तिथेच खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं, फंबल पाहिलं गेलं. 2 धावा त्या दरम्यान घेतल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. थोडासा आवाज कमी करा फक्त समोरचा, मस्ती करू नका. इथे आपण पाहतो सुरेख फटका राजेश भोईरच्या बॅट मधून अस्मानी दणका. याचं वजन आहे 56. धावसंख्या मिळेल अर्धा डझन. षटकार 6 धावा आणि 6 धाव्याने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडू आणि 8 धाब्यावरती. गोलंदाजी मध्ये बदल केला आणि तो पहिला षटक टाकत असतो अनुराग. तिथे उमेशला आणलं. उमेश पहिल्या 2 चेंडूवरती सध्या तरी महागडा पडतोय. अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. इथे चांगला फटका टीपेक्षा कव्हर मध्ये जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 कारण चेंडू झाला फरार. आलेला बेहतरीन चौकार. या चौकाच्या सहाय्याने स्कोर 12. चांगली सुरुवात काल भैरव मालेगाव संघाकडून आपण पाहतोय. जे के शेलू संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. राजू तुरे, निलेश जगदंबा एक्सप्रेस नसतानाही काल संघ क्वालिफाय झाला. अफलातून खेळ त्यांचा आपण पाहिला. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे चेंडू आउट ऑफ पार्क. वाईडिश लॉंगन काउ कॉर्नर मधून चेंडू सीमारेखा पलीकडे जातोय. रस मिळते 6. इथे आला षटकार. राजू दादा तरे या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. षटकार पाहतोय. धावसंख्या स्कोरकडे 18. राजेश भोईर खेळतोय. राजू दादा तरे त्यांच्या संघातून KPL खेळलाय. पाचवा चेंडू उमेश तयार. समोर आपण पाहतो राजेश भोईर. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चा भरपूर समाचार. 1 बाउंड चेंडू होता सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला उमेशच्या गोलंदाजीवरती दणका. फलंदाज राहुल वलीच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. अविनाश तरे काल त्यांची सुरेख साथ लाभली गेली. ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुहेरी षटकार चौकार षटकार चौकार 22 धावा. इथे शेवटचा चेंडू खालवर राहिला गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 22 धावा स्कोर कार्ड वरती वसूल केल्या आणि एकट्या 22 धावा राजेश भोईरच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 6 चेंडू
इंदुल साहेब कसं होतं, एखाद्या पुरुषाचं वय 30 झालं आणि 30 वर्षानंतर त्याचं लग्न झालं त्याला खुशी होते. हां हां, लग्न झाल्यानंतर खुशी होते, कारण 30 वर्ष म्हणजे भरपूर वय झालं ना लग्नासाठी. आणि तसाच एखादा संघ एखाद्या 30 स्पर्धेमध्ये खेळला आणि तिथे त्या ट्रॉफी परत पोचला गेला नाही, आणि जेव्हा तो ट्रॉफी परत पोचतो ती खुशी होते ना, ती खुशी काल आम्हाला झाली. हा अविनाश दादा, जाम खुश आहेत आम्ही. आज मजा येईल, कारण बिग संघ आहे, सर्व मॅच मला येईल, कारण अंजप संघ फायनलमध्ये पोहोचलाय. संभाजी पथारे, प्रवीणदादा पथारे यांचा संघ आपण पाहतो फायनलमध्ये आहे. इथे अमोल भोईर च्या बैट मधून घुटना टेक और स्माइल के साथ षटकार देख 7 धावा. षटकारच्या सहाय्याने कोर्स कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या इथं मॅच कोण जिंकेल तो शेवटचा चेंडू सांगेल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो, षटकारच्या सहाय्याने जाऊन पोहोचलाय. अफलातून चेंडू, कमबॅक करणारा अंटो, कमबॅक करणार नाही असा खेळाडू मी कसला असं सांगत असताना अनुराग डॉट चेंडू टाकतो. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथं पुन्हा टॅप केला चेंडू, शॉर्ट चेंडू होता, चेंडू परत पोहोचू शकला नाहीये फलंदाज, ती बॅट त्याला पण टायमिंग झाली नाहीये. तरी 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेतल्या जातील, आणि 2 धाब्याने स्कोर कार्ड 30 आकड्यावरती. 1 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान पाहतो युट्यूबर जो युट्यूबला ब्लॉग बनवत असतो तो म्हणजे कल्पेश रसाल, त्याचं आगमन झालंय. पुन्हा एकदा शॉर्ट एक खालवर राहिलं जात. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड 31 आकड्यावरती. दुसऱ्या षटकाची 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे डॉट चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेला. शेवटचा चेंडू, तुम्ही सांगा फक्त हीच गोष्ट फक्त डोक्यात ठेवा, मग तुम्ही मला का तू काय सांगतो ना काय नाही. इथे अमोलच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहायला गेला, समोर उडवला चेंडूला, 20 स्टेप मध्ये चेंडू आउट ऑफ पार, बिगेट षटकार. संगम खऱ्या अर्थाने पाहतोय, आज एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते. डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला, राजेश नॉन स्ट्राईकला आहे.
चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगचा 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा फटका पाहतोय. अमोलच्या बॅटमधून येतोय. राकेश पाटील वरती या ठिकाणी हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक षटकार दमचक झाले या ठिकाणी. बडोबी संघाची लगातार मॅच खेळत असताना ही दमचक पाहिली जाते. उष्णता पूर्णपणे जाणवली जाते चेहऱ्यावरती त्यांच्या. तिथे डॉट चेंडू. शेवटचा चेंडू 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राजेंद्र आपण पाहतोय 22 आकड्यावरती खेळतोय. इथे पुन्हा एकदा सरळ उडवला चेंडूला 20 सेफ मध्ये. समीर माली चेंडूकडे पाहत बसणार. चेंडू आउट ऑफ पार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53. 54 धावांची गरज आहे. 54 धावा आपण पाहतोय बनवायच्या या ठिकाणी. आपण पाहतोय भडोबी प्लस संघाला. राजन भोईर तिकडे कॉल करा. तिकडे अर्जंट कॉल आलाय. प्रसादने कॉल करायला सांगितलंय. चला फास्ट घ्या जरा. कल्पेश रसाल या दादा इथे पण एक ब्लॉग करून या आमच्यासोबत. ब्लॉगर आमचा पण घ्या जरा ब्लॉगमध्ये. आम्ही पण तुमचे सबस्क्राईब करू, मेंबर्स होऊ, लाईक करू तुमच्या सर्व व्हिडिओजला.
तर समीर माली आणि त्याचबरोबर आपण पाहतो आहे उमेश जामकरे इन सलामीची जोडी मैदानावरती पहिले षटक पहिला गोलंदाज अमोल भुईर गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करणार. पॉवर प्लेचे एक मात्र षटक त्यानंतर 2 रेग्युलर षटक असतील. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 54 धावा. इथं पहिला चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आणि ते चुकीला माफी नाही त्याच्याही डोक्यावर पार. षटकार आपण पाहतोय समीर मालीला जीवदान देणं त्यावरती 10 धावा वसूल करणं. 6 धावा आपण पाहिल्या. पहिला चेंडू षटकार होता. इथे आपण पाहतोय शतरक्षणामध्ये बदल जरूर केला होता. मिड ऑफ रिझन मध्ये आपण पाहिलं होतं स्वप्नील भोईरला आणून ठेवलं होतं. राजेश भोईरने डोकं चालवलं होतं पण इथे स्ट्राईक रोटेट. अफलातून फटके अमोलची आपण पाहिली होती शेवटच्या षटकात. इथे ओपी चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव आपण पाहतोय राजन भुईर जे आपले एसटी रक्षक आहे त्यांचा सुपुत्र त्या ठिकाणी होता आणि आमचे गुरुवर्य संभाजी पथारे सर शिक्षक उदय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनाचं अधिक स्वागत. आम्ही लाईव्हला सांगितलं होतं आज मजा येणार कारण सरांचा संघ फायनल मध्ये आहे आणि त्यांचं स्वागत करतोय समीर माली. याच्या बॅटमधून येतोय अफलातून हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार पाहिलं गेलं धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडू आणि 14 धावा. 54 धावांची गरज होती. अजूनही आपण पाहतोय पहिल्या 14 4 चेंडू मध्ये आल्या. इथे पाहतो सुरेख फटका आसमानी दणका. ज्याप्रमाणे राजेश भोईरनी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगला बॅटिंग करत असताना पण इथेही त्याच पद्धतीत सुरुवात इथे पण आल्यात आपण पाहतोय. 21 धावा तिथे 22 होते दादा आणि इथे 21 आल्यात. टिक फॉर टॅक दशा तशी उत्तर द्यायला सुरुवात केले.
तर दहाव्या मैदानावरती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली गेली ती 21. अजूनही आपण पाहिलं गेलं तर 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. स्वप्नील भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. सलामीची जोडी अफलातून कामगिरी करते. यामधील विजेता संघ भिडणार सेकंड सेमीफायनल जे के शेलू संघाच्या विरोधात. तर जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू जो संघ याच्यामध्ये विजेता होईल त्यांच्यासमोर सेकंड सेमीफायनलला भिडेल आणि त्यानंतर विजेता संघ भिडेल तो स्वर्गीय भास्कर 11 अंजप या संघाच्या विरोधात. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. मॅचची आपण पाहतो अपील सुरू केली होती. लेग इथे ओरपेस चेंडू इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप करतो आणि इथं ज्यावरचा बदला चेंडू सीमारेषा पार 4 धावेसाठी आला चौकार. मग झेल भेटली होती. पहिला अटेम्प्ट झाला सेकंड अटेम्प्ट परत चेंडू हातामध्ये राहता राहता राहून गेला. त्यानंतर चेंडू डिफेक्सचा कव्हर रिझन पार झाला. अमर जीवदान दिलंय त्या उमेशला. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज होता. इथे पाहतो आपण एक सिंगल घेतली गेली. एक धाव आपण पाहतो. संघाचं अकाउंट फक्त भरलं जाईल धावसंख्येचा पाठला केला जाईल पण आपण पाहतोय इथे खूप महत्वाचं. इथे जेवढ्या धावा बनवतील ना या ओव्हरमध्ये तेवढं सोपं टार्गेट असेल ते शेवटच्या ओव्हरमध्ये. अजून सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती उमेश आणि समीर माली. सध्या तरी खूप मोठं नाव आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. 2 खेळाडूंचं नाव सध्या तरी खूप गाजत आहे. तो म्हणजे भडवल संघाचा समीर आणि कडाव संघाचा विशाल. फुलातून युवा सितारे म्हणून सिनियर प्लेयर संभाजी सर भरपूर आहेत. आपण तारीफ सर्वांचीच करत असतो पण युवा जे खेळाडू आहेत खऱ्या अर्थाने साहिल लोंगले खूप महत्वाचं नाव आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. सध्या साहिल अमरावतीवरून आज आला असेल कारण त्याची मॅच तिकडे होती. रजनी स्पर्धा असेल आणि परत रतन बुवाला आपण पाहतोय. चांगला चेंडू समोरील डिलिव्हरी राहिली. चेंडू खालवर राहिला गेला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 26 धावांची गरज.
6 चेंडू 26 धावांची गरज आणि पहिला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. रस बेटीचा फुल लेनच्या चेंडूवरती फुल तोल वसूल फटका षटकार. 7 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. खूप महत्वाचा मॅच आपण पाहतोय. इथून आपण पाहतोय सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचू शकतो. चांगला चेंडू टप्प्यावरती चेंडू घेतला गेला आणि इथे चुकी. बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चुकी झाले. स्ट्राईक रोटेट झाले. 4 चेंडू आता 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज आता. चार चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अफलातून मॅच आपण या ठिकाणी पाहतो. सुरेख सामने आपण आज दिवसभर पाहिले गेले आणि त्यामध्ये टफ फाईट होईल असे मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. इथे ओरपे चेंडूला फेकलाय. स्ट्राईक रोटेट झाली आणि इथे बडबल संघाने घेर चेंज केला. 3 चेंडू आता 13 धावांची गरज. तीन चेंडू 13 धावांची गरज. मॅच आपण पाहतोय इथे गेअर चेंज झालाय. क्लायमॅक्स आपण पाहतोय सेन्सिटिव्ह झालाय. इथे चेंजेस आपण पाहिल्या गेल्या. एक स्ट्राईक रोड 3 चेंडू 13 धावा. फ्रंटचा कसं भेटेल दादा. बडी मुश्किल आहे ते.